नमस्कार. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत. आतपळ्या आईचे खबरो. कारवार जिल्ह्यात रान अतिक्रमण सक्रमकरच्या कायद्यात बदल करून अतिक्रमणदाराक न्याय दिवची मागणी. कारवार जिल्ह्यात बऱ्याचशा दशकाच्यान रान अतिक्रमणदार भूमी हक्कासाठी आंदोलन करतील आसात. या समस्येचे निवारण करचे केंद्र सरकाराच्या हातात असा. 11 वर्षाच्या अधिकारात आशिल्ल्या या सरकाराक निश्चित हे साध्य असा असे रान अतिक्रमणदाराल्या भटकळ तालुक्याचे अध्यक्ष रामा मोगेर यांनी सांगले. कारवार पत्रिका भवनात त्यांनी पत्रिका गोष्टीत प्रसार माध्यमाकडे उलयताले. रान अतिक्रमण सक्रम करचे नियम सडील करचे अधिकार केंद्र सरकार असा. अक्रम भूमी सक्रम करचे एक पिळगी वास्तव्याक आशिल्ली साक्षी पुरो किंवा 25 वर्षाच्यान रान प्रदेशात वास्तव्याक आशिल्लो दाखलो हजर करचे नियम पुरो असो कायदो करा असे केंद्राच्या बीजेपी नेतृत्वाच्या एनडीए सरकाराकडे त्यांनी मागणी केली. 3 दशकापेक्षा जास्त काळाच्यान रान अतिक्रमणदार न्यायासाठी आंदोलन करते असतात जाल्यार केंद्र सरकार न्याय दिना. येवच्या शियाळे अधिवेशनात दिल्लीत आमगे क्षेत्राचे संसद आणि इतर अनेक संसदांतर्फे या अतिक्रमण सक्रम कायद्यात बदल करसाठी केंद्र सरकाराला लक्ष वेधूक संपूर्ण प्रयत्न करतले आणि योग्य न्याय मागतले. या कायद्यात SC ST समुदायाक भूमी हक्क दिताना केल्ले नियम सामान्य वर्गाच्या समुदायाक लागू करचो असो प्रयत्न करतले अशी त्यांनी पत्रिका गोष्टीत सांगले. कोंकण मराठा वधूवर मेळावो. कारवारच्या सदाशिवगड सदिच्छा सभागृहात आयतवार 10 नोव्हेंबर 2024 दिसा मुंबईच्या कोंकण मराठा समाज LMP ग्रुपातर्फे कोंकण मराठा समाजाच्या इच्छुक चल्या चलेक मनपसंत जोडीदार निवडूक सदाशिवगडार वधूवर मेळावा आयोजित केला असून नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्यान जात तितले बेगी नाव नोंदणी करची. या मेळाव्यात एकमेकाल्या फॅमिलीकडे उलोवन पसंतीचे जोडीदार निवडची संधी मेळटली. नाव नोंदणी केलेल्या वधूवरान आपापल्या पालकासहित आयतवार 10 नोव्हेंबराक सकाळी 8:30 वाजताना सदाशिवगडच्या सदिच्छा हॉलात हजर रावचे. सकाळी नाश्ता आणि दनपारच्या जेवणाची व्यवस्था केला. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी अनंत सावंत 8291402547 9821502547 महेंद्र राणे 8668639016 9834381317 या नंबराचे संपर्क साधचो असे आयोजकांन कळयला. आयतवार 10 नोव्हेंबर सदिच्छा हॉल सदाशिवगड कारवार. आमदार सैल हेमका न्याय मिळू आणि क्षेत्राच्या अभिवृद्धीसाठी विशेष पूजा. कारवार तालुक्याच्या माजाळी श्री सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी निमित्तान चित्ताकुलाच्या देसाई कुटुंबान विशेष पूजा करून श्रीच्या चरणाक साकडे घालून आमदार सतीश सैल हेमी जात तितले बेगी क्षेत्राची सेवा करू वापस येऊ अशी मागणी केली. आमदार सतीश सैल हेमी कारवार अंकोला क्षेत्राक दिल्ली सेवा अपार असा जाल्यार आपल्या आमदार अवधीत न्यायालयान दिल्ल्या निर्णयाचो आदर करून सध्या बंदखणीत असा. अशा प्रसंगार काही लोक मुद्दाम या प्रकरणाचो गैरफायदा घेऊन सतीश सैल हेमी पद्मनाभ गुरुमठाचो गैरव्यवहार करून लाखांशी लुटला म्हणून तेमका गुरुमठालो शाप लागला अशी वक्तव्य करून सैल हेमगेल्या कुटुंबाक आणि तेमगेल्या कार्यकर्त्याल्या भावनेकडेन खेळ खेळला. सद्गुरू मठाचे नाव वाईट केला जाल्यार हिंदू धर्माचे देव शाप दिनात. कारण प्रत्येक मनशाक कळत किंवा न कळत केल्ल्या कर्माचे आपापल्या कर्माप्रमाणे फल मेळटा हेच खरे म्हण जात तितले बेगी सतीश सैल हेमी या प्रकरणातल्यान भायर येवन जनतेची सेवा करूक मुक्त जाऊ अशी मागणी केली. या वेळार चित्ताकुलाचे महामाया देवाचे देसाई कुटुंब राजेश देसाई, रवी देसाई, देवीदास देसाई, सुशील देसाई, कृष्णान देसाई, दानवीर देसाई, किशोर देसाई, अनिल देसाई, राहुल देसाई, सुनील देसाई हेमी आणि सैल हेमगेले चाहते महिला हजर आशिल्ले. तसेच अंकोला तालुक्याच्या आमदार सतीश सैल हेमगेल्या अभिमान्यान अंकोलाच्या श्री आर्यादुर्गा देवस्थानात विशेष पूजा करून आमदार सतीश सैल हेमका उच्च न्यायालयात न्याय मिळू म्हणून देवाकडे मागून घेतले. या वेळार आमदार सैल हेमगेले अभिमानी हजर आशिल्ले. देसाई कुटुंब तसेच माजाळी ग्रामपंचायतीचे लोक तुझ्या विनंती करतात आणि त्याला ही आज विशेष पूजा आम्ही सादर करते असतात. देवा तू सगळे जाणता, तू सगळं कळटा की तू कसा कळटा आणि किती तू चालू कर की तू पाया मारून घ्यायची आणि त्या सगळं आरोप लागू करते ही अशी विशेष विनंती. कित्याक म्हणा सतीश सैल आता आमदार जाऊन 1.5 वर्ष जाते ते आता खूप इथे काम जाऊ सर गावची आमच्या मतदारसंघाची खूप प्रगती जाऊ असतात की रस्ते दुरुस्त असतात देवालय बांधून प्रवेश केला असा तर ही ते त्या संकटाला मुक्त करते आणि ते हल्लीला काम करण्याची अशी विनंती म्हणतात. तसेच अनेक दुसरा आरोप पडा
कारवार असा पद्मनाभ महाराजाला ती प्रसिद्ध मठ असा थिका दर उत्सव दिवस साजरे करतात आणि तिचे काही भक्तांक सगळे सणाचे एक बिनपडात आलो करतात किती म्हणा त्या देवळाला त्यांनी अपराध केलं म्हणून कारण त्याला अपराधावर काय गरज ना पैशात कुबेर असा देवा तो सगळं कळटा आणि उगी ते बिनपडात आरोप घेऊन त्या देवालयात त्यांनी किती नासधूस केली किती किती आरोप केला असा आणि त्यांनी विरुद्ध लोकांना तक्रार बी केली असा देवा खूप सगळं कळटा आणि तुमचे भक्त लोक महाराज लोक किंवा साधू संत लोक हे कोणाचा आरोप शिक्षित दिला तर त्यांना बुद्धी देतात ते तुझा आणि ते तू जर सगळ्या खबर मान्य केल्या लोकांना तर ते त्याला सद्बुद्धीची आणि सगळे आरोपांना निघून करते ही सगळ्या दर्जा विनंती करतात पार्वती पदे हर महादेव विशेष म्हणा जे ते आरोपी असतात ते आरोपांना निघून करते आणि त्यानंतर पुढील जी कामं असतात तो सगळी पूर्ण करतो असे सिद्धिविनायकाकडे आम्ही विनंती करतात आणि सगळेजण आम्ही गॅरंटी देतात आणि ते गुड फ्रेंड आमलो देसाई ब्रदर्स हो तेलो ते क्लोज फ्रेंड आणि तो तेलो ते जबाबदारी घेतो आणि सगळ्या सांगतो अशी आम्ही विनंती करतात धन्यवाद सगळे शिरसीत कारवार जिल्हा संघटना पर्व कार्यक्रम कारवार जिल्हा बीजेपी संघटना पर्व कार्यशाळेचे उद्घाटन शिरसीच्या पंडित दीनदयाळ भवनात जिल्हाध्यक्ष श्री NS हेगडे कर्की हेमगील नेतृत्वात मान्य सांसद श्री विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि राज्य बीजेपी उपाध्यक्ष रुपाली नाईक हेमगेल्या उपस्थितीत झाले. संघटना पर्व कार्यक्रमाच्या संदर्भात सांसद विश्वेश्वर हेगडे कागेरी हेमी उलयले. सदस्यता अभियानात सक्रिय भाग घेयल्या कार्यकर्त्याक अभिनंदन केले. जिल्हाध्यक्षान सक्रिय सदस्याली नावा घोषणा केली. राज्य बीजेपी उपाध्यक्ष रुपाली नाईक हेमी सांगले संघटना बाबतीत प्रत्येकट्यान निष्ठेन काम केल्यार पुढल्या दिसात पक्षात बरेच स्थानमान असून वरिष्ठ पदार नेमणूक जाता. या वेळार विधान परिषद सदस्य शांताराम सिद्धी, निगम मंडळी माजी अध्यक्ष गोविंद नाईक, निकटपूर्व जिल्हाध्यक्ष व्यंकटेश नाईक, जिल्हा प्रधान कार्यदर्शी गुरुप्रसाद हेगडे हडतईबैल, शिवाजी नरशानी, राज्य एसटी बोर्डच्या कार्यदर्शी संतोष तळवार तसेच जिल्हा प्रमुख RD हेगडे हेमी हजर आशिले. ಕಾರ್ಯಾಗಾರವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿರುವಂತಹ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಹಿರಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ ತಾಯಂದಿರೇ, ನಾನು ಮೊದಲನೇದಾಗಿ ದೀಪಾವಳಿಯ ಯಾಕೆಂದರೆ ಈಗ ತಾನೇ ದೀಪಾವಳಿ ಇನ್ನೂ ನಡೀತಾ ಇದೆ. KSRTC बसात अखेरचा श्वास घेतिले सरकारी नोकर. धारवाडच्या दांडेली वयच्या बशीत एक प्रवासी अकस्मात प्रवासातच मरण पावली घटना घडली. मृत पुंडलिक रायप्पा चंदरगी 58 वर्षा हेमी जोयडाच्या सरकारी मागासवर्गीय अभिवृद्धी खात्यात द्वितीय दर्जाचे सहाय्यक म्हणून काम करतात. सदाच्या प्रमाणे धारवाडच्या दांडेली बसार येताना बस दांडेली अखेरच्या थांब्यावर थांबली तरी ही व्यक्ती उतरला म्हण तेमी निजीर उरतल म्हण सहप्रवाशान तेमका जाग करचो प्रयत्न केलो तरी जागो जालना म्हण त्या बशीच्या कंडक्टराक माहिती दिली. तेमी उठवचो प्रयत्न केलो. अखेर एम्ब्युलन्स हाण तेमका आस्पत्रेत व्हयले. वैद्यान तपासून तो मृत म्हण घोषित केले. तेमी हृदयघातान मृत जाल्ले उरतले म्हण संशय व्यक्त केला. ही खबर कुटुंबाक कळीतरेत तेमगेल घरकान्नीन रेणुका हेमी पोलीस तक्रार दाखल करून मृतदेह ताब्यात घेतलो. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरू नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.